भल्या पहाटे 4 बाया एकत्र येतात पाणवठ्यावर. पहिली खाली वाकून सोडून देते रात्रीतले धिक्कार, तंबाखूची पिचकारी, सिगरेटचा धूर, दारूची बाटली आणि अंगाला चिकटलेले बोचरे स्पर्श वाहत्या प्रवाहात घागर भरता भरता. दुसरी कोसते आजारी म्हातारीला, झोपडीतल्या अडगळीला, खडखडणाऱ्या उंदरांना, घर सोडून पहाऱ्याला बसलेल्या म्हातारीच्या मुलीला आणि आणखी एक कोरी करकरीत कुमारी रात्र होडी करून पाण्यावर ठेवते घागर भरता भरता. तिसरी भान हरवून पाणी न्याहाळत बसते, लाजत विस्कटलेले केस नीट करते, कपाळावरचे कुंकू निरखत बसते, हातभर चुडा खळखळ वाजवते, लाटेवर टिचकी मारते, पाण्यातले आपलेच प्रतिबिंब पुन्हा पुन्हा बघते, लाजून हसू लागते, पाण्याला ऐकवते कालच्या उमलणाऱ्या रात्रीची गुलाबी कहाणी, पाण्याखाली झाकून ठेवते काही मोरपिशी स्पर्श घागर भरता भरता. चौथी ढवळते पाण्याचा तळ, शोधत बसते कपाळावरची टिकली, फुटलेल्या बांगड्यांच्या काचा, गळ्यातल्या पोतीचे काळे मणी, मनाची घालमेल आणि काही अश्रू मिसळून टाकते पाण्यात. मग शांत उभी राहते तटावर, आणखी एक विरहाची रात्र पापण काठावर भिजवून सोडून देते पाण्यात घागर भरता भरता. 4 भरलेल्या घागरी निघतात आता परतीच्या वाटेवर, आणखी एक रात्र पाण्यात सोडून आणखी एक दिवस जगायला. भल्या पहाटे 4 बाया एकत्र येतात पाणवठ्यावर. कवयित्री मनीषा नाईक.